नमस्कार मित्रांनो, वाघ्या किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सो आज आहे 25 जानेवारी आणि आता वाजलेत 1। सो आता आम्ही निघालो आहे जत्रेला निघालो आहे। सो जत्रेला कुठे तर पुढे व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजेल आम्ही कुठे निघालो। आता मी आहे निमगाव साव्याला, तर इथून आम्ही निघालो आहे। माझ्यासोबत आहे मम्मी येणार आहे, त्यांचे अजून रेडी होतात ते सगळे एक एक। त्याच्यानंतर आपला हात फ्रॅक्चर बंडी आहे, विघ्नेश आहे, आजी आहे, आजी म्हणजे माझ्या आईची आई आजी आहे, मामी येणार आहे। सो असं काही आहे, मामाला बोललेलं पण इथे गाया बी आहेत, सो त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे। त्यासाठी मामा काही येत नाही आहे, मामा इथे थांबणार आहे। आता आम्ही निघू आता आम्ही हे लोकांची वाट बघतोय, एकदा आले का मग निघू इथून। मग भेटू आता तुम्हाला ऑन द वे रस्त्यामध्येच कुठे। फायनली आता आम्ही थापरिंगला पोहोचलो आहे। ते गाडी पार्क केली मागे, गाडी पार्किंगसाठी आहे। सो इथे गाडी पार्क केली आहे, तर आम्ही जाऊ वरती। मम्मी ते थांबलेत पुढे जाऊन, का वरती गडावर चढायला चालू केलं काय माहिती नाही। मी आणि विघ्नेश आम्ही दोघं आहे मागे इथे। चला आता भेटू वरती जातानीच। हालत खराब झाली इथेच रे विघ्नेश। तो असे काय स्टॉल लागलेत आपल्या इथे, आवाज येईल की नाही माहिती नाही, प्रयत्न करे पूर्णपर्यंत तुमच्यापर्यंत आवाज। तो असे काही जुने काही भांडी विंडी असतात, तो त्या सगळ्याचे काही स्टॉल लागलेत। ही अशी सगळी अशी काही यात्रा असते, भेळ त्याच्यानंतर पॉपकॉर्न तसे स्टॉल असतात। आणि मग इथून आपल्याला तो पुढे जो रस्ता आहे तिथून आपल्याला गडावर चढायचा आहे। जा विघ्ने पुढे। स्वतः आम्ही गडाच्या शिड्या चढतो, मम्मीन ते पुढे गेलेत, मी आणि विघ्नेश मागे राहिलं, ते लोक गेले पुढे। आता आम्ही पण कव्हर अप करू, गाडी पार्किंगमुळे आम्हाला जमलं नाही। आवाज थोडा ऍडजस्ट करा। 200 रुपये यात्रा कमिटीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद। मम्मी आणि आजी सर्व भाई वाजताना येतच नाही। या ठिकाणी एक घराची चावी मामीकडे वरती गेली का ती कोणाची असेल त्याने ओळख चला आजी पटकन। आपण जे तळीबंधार करताना खोबऱ्याची उधळण करता, या खोबऱ्याची उधळण करताना कृपया कोणाला इजा होणार नाही अशा पद्धतीने आपण खोबऱ्याची उधळण करा। कृपा करून कोणाला त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्या। थांबा त्यांना येऊन द्या। या देखील 1 रुपये त्यांची प्राप्त होते। खूप खूप धन्यवाद। कैलास हरिदेव काळे यांचं देखील 50 रुपयाची देणगी प्राप्त होते। या कमिटीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद, सहर्ष स्वागत। यात्रेच्या निमित्ताने सन्माननीय कैलास शेठ दादाभाऊ दामाडे पाटील त्याचकडून 101 रुपयाची यात्रा कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत।
एवढी अशी लाईन आहे ते मंदिर आतमध्ये आहे थापलिंगचं. हे दिवा लावतो आपण. हात तोडक्या विघ्नेश. हे आहे असं थापलिंगचं मंदिर. थापलिंग म्हणजे खंडोबाचं मंदिर. इकडे गोंधळ घालतात. इकडे या साईडला गोंधळ घालायचं. जागरण गोंधळ. इथे आमचा मामा भेटला. आमच्या मामातर्फे पार्टी भजी. हे बघा चालू पण केलं यांनी. आजी मम्मी आणि मामी भजीवर ताव मारतो आणि अजून काहीतरी आणतो तो. बघू हा आपला मामा आहे. मामातर्फे पार्टी आहे. हे जिलेबीचा पण जुगाड झाला आपला. आता आम्ही खातो आणि मग भेटतो तुम्हाला भजी आणि जिलेबी खायला. सर्व बैलगाडा मालकांचं, सर्व प्रेक्षक मंडळीचं, विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळीच्या ठिकाणी थापलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन.
आम्ही दोघं इकडे आलो आहे पाणीपुरी खायला. माझी आई आणि याची आई आणि आमची आजी दोघांची हरवली आहे. 1 तासापासून आम्ही शोधतोय की नाही. त्याला खुश आहेस का तू हरवली तर? 1 तासापासून आम्ही शोधतोय पण आम्हाला काय भेटत नाही. तर शेवटी आम्ही 1 तासानंतर आलो आता इथे पाणीपुरी खायला आहे बघा. आता आम्ही पाणीपुरी खातो. खूप दुःखी आहे आम्ही. खूप भूक लागली 1 तास शोधून. पाणी पण बघा किती पिलं आम्ही दोघांनी मिळून एवढं पाणी पिलं. आमच्या आई कुठे हरवली काय माहिती. भेटत नाही. आता आम्ही पाणीपुरी खातो आणि मग तुम्हाला भेटतो. विघ्नाला खूप भूक लागली. आईला शोधून दमला येतो. बघा विघ्ना खाते पाणीपुरी. शेवटी शोधून दमला आहे. आता पाणीपुरी खात आहे. तिखट आहे. आता मीठ गोड टाकलं बरं लागतं ना. तिखट नाही लागत आहे ना. अजून काय खायचं आहे का? शेवपुरी. तर अशी पाणीपुरी नसते तिथं उभं राहून खायची असते. नाही तर अशी पुऱ्या हे होऊन जातात. नंतर ते पाणी पण पिऊन टाका. 20 रुपयाला 5 पाणीपुरी. आता ओली भेळ पण मागवली आणि त्याला एवढं टेन्शन आलं आहे. बिचारायला भूक लागली. आई आणि आजी आणि आत्तीने सापडत आहे त्याला म्हणून. बघा कसं खातोय दुःखामध्ये. हसूच काय दुःख दाखव ना. हरवली तर आनंद झाला की काय तुला? डेंजर आहे बाबा. 20 रुपये घेऊन आला यात्रेमध्ये फक्त आणि खाल्लं आतापर्यंत 40-50 रुपयाचं. काय करायचं आता याचं? त्याला याला खाऊन द्या. मग आम्ही त्याला अजून एक मास घ्यायचा आहे. मग मास घेतल्यावर आम्ही घरी निघू. आता 2 ना 1च भेळ सांडेल व तिकडून 2 मास घ्यायचेत का? मग 2 काय दाखवतो. विघ्नासाठी काहीतरी शॉपिंग केली आहे. दाखव विघ्ना काय शॉपिंग केलं आहे बघा. हा कुठे पण सापडला असं मास्कवाला माणूस तर हाच असणार आहे. लक्षात ठेवा. आणि फायनली आमचे मम्मी आणि याची पण मम्मी आम्हाला सापडली आहे. आता आपण जाऊया खालती. पण जत्रा संपली आहे. उतरायला काय बरं वाटतं. चढायला हालत खराब होते. आमची मम्मी ते खालती गेलो. आमचा फोन उतरला जेव्हा आम्ही शेवपुरी खातो. ते भेळपुरी दहीपुरी आणि ओली भेळ खातो. तर डायरेक्ट खालती. तर फायनली आमची जत्रा करून झाली आहे तापलिंगची. आता आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. खालती उतरलं. आता मम्मीने ते आम्हाला सापडलेत. मम्मीने ते गाडीपाशी जाऊन बसलेत. जेव्हा आम्ही हा पाणीपुरी खात होता तेव्हाच त्यांचा फोन आला होता की आम्ही उतरतो आहे. पण याला काय खायला घ्यायचं होतं. मांस घ्यायचं होतं. त्याच्याकरता मी थांबलो होतो. ते कुठे चाललेत? आवाज दे. लावून दे. तर ते भेटलं आम्हाला. ते कुठेतरी चालले तिकडं. आय गेस आजी असेल तिकडे. तर जातो आम्ही आजीकडे गाडीकडे. आणि इथेच आपला ब्लॉग एंड करतो. जर तुम्हाला आवडलं असेल आपली तापलिंग जत्रा. खूप सारे दुकान होते. ते काय नॉर्मल सगळं इथं शॉप्स असतात तेच शॉप्स होते. वेगळं असं काहीच नव्हतं. सो वेगळं असं काही शॉप नव्हतं. तर ते काय आपण दाखवलं नाही. ते सगळं काय आपण दाखवलं नाही. वेगळं काय असतं ते नक्कीच दाखवलं असतं. सो एनिवेज चला मी इथंच ब्लॉग एंड करतो. तर आवडलं असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही हा ब्लॉग कुठून बघताय. म्हणजे जर आपले गाववाले असतील किंवा तापलिंगचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर नक्की शेअर करा. आपली आता तसं आधी बघायला गेलं
कपलिंगला खूप गर्दी असायची. खरं तर उद्या जास्ती अजून गर्दी असणार आहे, कारण उद्या मेन दिवस आहे. आज एवढं काहीच नाही आहे. सो बघू, उद्या खूप असेल. उद्या आपण इकडे नाही येणार आहे, आपण दुसरीकडे जायचा प्लॅन आहे. लेट्स सी. आता आम्ही गाडीपाशी पोचलो आहे. गाडीचं उघडलं आहे आणि बोलतो दरवाजा उघडा होता. माझी मस्करी करते, लहान आहे ना मी, म्हणून माझी मस्करी करते. चला, एनिवेज आवडलं असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटू आपण अशाच एका नवीन वेगळ्या ब्लॉगमध्ये. टिल दॅन, बाय बाय.